नमस्कार. जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की एखाद्या वस्तूला तुम्ही कशा प्रकारे गतिमान ठेवाल बरं, यावर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही नक्कीच असं म्हणाल की आपल्याला त्या वस्तूला एकतर ढकलत राहावं लागेल किंवा मग ओढत राहावं लागेल. मग हे ढकलणे किंवा ओढणे यालाच आपण बल असे म्हणतो. दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालं तर आपल्याला त्या वस्तूवर बल प्रयुक्त करत राहावे लागेल. मग जर आता मी तुम्हाला विचारलं की हे असं का करावे लागेल बरं, तर तुम्ही हे रोजच्या अनुभवावरून नक्कीच सांगू शकता. उदाहरणार्थ, ही खुर्ची सध्या विराम अवस्थेत आहे, ती गतिमान नाही. जर मला तिला गतिमान करायची असेल तर मग मला तिला एकतर अशा प्रकारे ओढत राहावं लागेल किंवा मग तिला ढकलत राहावं लागेल. जर मी हे ओढणं किंवा ढकलणं थांबवलं तर बघा ती पुन्हा विराम अवस्थेत जाते. मग यावरून तुम्ही सांगू शकता ना की या खुर्चीला जर गतिमान करायचं असेल तर तिच्यावर बल प्रयुक्त करावे लागते. बलाशिवाय ही खुर्ची नैसर्गिकरित्या तिच्या विराम अवस्थेतच जाते, बरोबर? पण जर मी तुम्हाला इथे म्हणालो की हे चुकीचं आहे, मग तुमचा यावर विश्वास बसेल का? मला असं वाटतं की तुमचा यावर विश्वास बसणार नाही, कारण आत्ताच तर आपण या खुर्चीच्या प्रयोगावरून सिद्ध केलं आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं ते कसं चुकीचं आहे हे तुम्हाला मला पटवून सांगायचं आहे, किंवा मग कमीत कमी यावर तुम्हाला पुन्हा विचार करायला लावणे हाच या व्हिडिओचा हेतू आहे. मग आपण हे कॅरमच्या उदाहरणाने समजून घेऊया. जर आपल्याला या कॅरम बोर्डवरील या स्ट्रायकरला गतिमान करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल बरं? मग पुन्हा तुम्ही तेच म्हणणार की आपल्याला त्या स्ट्रायकरला ढकलत राहावं लागेल. त्याला गतिमान करण्यासाठी आपल्याला त्यावर बल प्रयुक्त करावे लागेल. तर असं म्हणूया, ढकलण्याऐवजी आपण त्याला एक जोराचा टोला लावला तर तुम्हाला माहित आहे का काय घडेल? हा स्ट्रायकर काही अंतर गतिमान होईल व पुढे जाऊन तो थांबेल. मग पुन्हा याला आपण जरा स्लो मोशनमध्ये बघूया. तर आपल्याला काय दिसेल? जेव्हा आपले बोट त्या स्ट्रायकरला स्पर्श करते ते त्या स्ट्रायकरला ढकलते व त्या स्ट्रायकरला गतिमान करते. पण जेव्हा त्या स्ट्रायकरचा आपल्या बोटाशी असलेला संपर्क तुटतो तेव्हा मी ढकलणे थांबवतो, त्यामुळे ढकलण्याची क्रिया ही पूर्णपणे थांबून जाते. परंतु आपण काय पाहतो तर त्या स्ट्रायकरची गती हळूहळू कमी होत जाऊन तो एका ठिकाणी थांबतो. मग या ठिकाणी तुम्ही म्हणाल की तुम्हाला तर मी म्हणालो होतो की त्याला गतिमान ठेवण्यासाठी त्याला ढकलत ठेवावं लागेल. जर तुम्ही ढकलणं थांबवलं तर ते सुद्धा थांबेल. म्हणजेच काय, तर विराम अवस्थेत जाणे हा वस्तूचा नैसर्गिक गुणधर्म आहे. मग चला आता काहीतरी वेगळं करूया. आता या कॅरम बोर्डवर थोडीशी पावडर टाकूया आणि आपला हा प्रयोग आपण पुन्हा एकदा करूया. मग पुन्हा तुम्हाला माहीतच आहे की या परिस्थितीत काय घडेल. जर मी या स्ट्रायकरला आधी इतक्याच बलाने ढकललं तर यावेळेस तो स्ट्रायकर थांबायच्या आधीपेक्षा जास्त पुढे जातो. तर मग मी विचारेन की यावेळेस ते आणखीन पुढे का बरं गेले असेल? तर तुम्ही पुन्हा म्हणाल की आपण पावडर टाकली होती त्यामुळे तो पृष्ठभाग गुळगुळीत झाला म्हणून तो स्ट्रायकर आणखीन पुढे गेला. पण जर मी विचारलं की अशा गुळगुळीत पृष्ठभागावरून वस्तू जास्त का सरकते बरं? जर मी म्हणेन की कोणत्याही वस्तूचा त्याच्या विराम अवस्थेत जाण्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो ना, मग ते एखादा पृष्ठभाग किती गुळगुळीत आहे यावर का बरं अवलंबून असते. आता तुम्ही यावर थोडा विचार करा. इथे बघा, हा पृष्ठभाग का बरं परिणामकारक ठरतो? तर या ठिकाणी याबाबत गॅलिलिओ गॅलिली नावाच्या व्यक्तीला एक विलक्षण कल्पना सुचली. त्याने विचार केला की हा स्ट्रायकर त्याच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे थांबत नाही, तर कदाचित हा पृष्ठभाग त्याला थांबायला लावत असेल. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, तर बघा, जर आपण या कॅरम बोर्डवर पावडर टाकायच्या आधीचे दृश्य परत पाहिले, मग बघा या ठिकाणी जसे आपण त्या स्ट्रायकरला ढकलतो तर तो गतिमान होतो. मग याबाबत गॅलिलिओने असा विचार केला की कदाचित हा पृष्ठभाग स्वतःच त्या स्ट्रायकरला त्याच्या विरुद्ध बाजूला ढकलत असेल व त्याच्या गतीला विरोध करत असेल, आणि कदाचित हेच ते बल असेल की जे या स्ट्रायकरची गती कमी करते व शेवटी त्याला थांबायला भाग पडते. म्हणजे काहीसं असं होतं, एखादी रेल्वे ही अनियंत्रित पद्धतीने जात असते व सुपरमॅन येऊन तिला त्या रेल्वेच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने बल लावतो व तिला थांबवतो आणि मग प्रवाशांचे जीवन वाचते. मग अशाच प्रकारे गॅलिलिओने विचार केला की इथे सुद्धा हेच बल त्या स्ट्रायकरच्या गतीला विरोध करते व त्याला थांबवते.
तर मग या बलाला आपण काय म्हणतो हे तुम्हाला माहीतच आहे. तर याला आपण घर्षण बल असे म्हणतो. मग जर हे घर्षण बल कशा प्रकारे कार्य करते हे आपण समजून घेतलं तर मग कदाचित आपण ही संपूर्ण परिस्थिती समजून घेऊ शकतो. मग चला आपण बघूया की हे घर्षण कशा प्रकारे कार्य करते. तर घर्षण बलाबद्दल जाणून घेण्यासाठी ज्या ठिकाणी हा स्ट्रायकर त्या बोर्डच्या पृष्ठभागाला स्पर्श करतो त्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. तर बघा, जर वरवर पाहता तुम्हाला हा पृष्ठभाग गुळगुळीत वाटत असला तरी अतिशय सूक्ष्मपणे बघितलं तर ते मुळात गुळगुळीत नसते. जर तुम्ही या बिंदूपाशी त्याची विशालित प्रतिमा बघितली तर हा पृष्ठभाग काहीसा अशा प्रकारे दिसेल. तर आता या ठिकाणी दिसणारे हे पर्वत व दरीसारखे आकार हे आपल्या डोळ्यांना दिसायला अतिशय लहान असतात. मग त्यामुळे ते आपल्याला गुळगुळीत दिसतात. जसा हा स्ट्रायकर या पृष्ठभागावरून सरकायला सुरुवात करतो तसं लक्ष द्या, यातील पृष्ठभागातील असमानतेमुळे तिथे त्या गतीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि याच अडथळ्याला आपण घर्षण बल असे म्हणतो. तर हे आपल्याला आता समजलं. पण जेव्हा आपण यावर पावडर टाकतो तेव्हा काय होत असेल? जर तुम्ही बघितलं तर या पावडरचे कण अतिशय लहान असतात. ते या पोकळ्या भरून काढतात व त्या पृष्ठभागाला गुळगुळीत बनवतात. आता हा पृष्ठभाग आधीपेक्षा खूपच सौम्य होतो, त्यामुळं त्यावर या स्ट्रायकरला त्या पृष्ठभागावर सरकताना कमीत कमी अडथळा निर्माण होतो. म्हणजेच इथे घर्षण बल हे कमी होते. मग आपण आता पुन्हा आपल्या कॅरम बोर्डकडे वळूया. गॅलिलिओच्या मते जेव्हा मी या स्ट्रायकरला ढकलतो त्यावेळी हे घर्षण त्या गतीला विरोध करत असते, त्याला थांबवते. तर मग या स्ट्रायकरला थांबवण्यासाठी हे घर्षण जबाबदार असते. आणि जेव्हा आपण या पृष्ठभागावर पावडर टाकतो तेव्हा हा पृष्ठभाग गुळगुळीत होतो, त्यामुळं इथले घर्षण कमी होते. तर हाच इथे बदल आहे. हाच तो पृष्ठभाग गुळगुळीत होण्याचा परिणाम आहे. आणि जेव्हा हे घर्षण कमी होते तेव्हा विरुद्ध बल कमी होते. मग याचा अर्थ होतो की आता या स्ट्रायकरला थांबवणे थोडेसे कठीण होते. याच ठिकाणी या घटनेचा परिणाम असा होतो की ते स्ट्रायकर थांबण्यापूर्वी जास्त पुढे जाते. याचा अर्थ होतो की जसजसा हा पृष्ठभाग आपण जास्त जास्त गुळगुळीत बनवत जाणार तसा तसा आपला हा स्ट्रायकर थांबण्यापूर्वी अजूनच लांब लांब जात राहील. तर यासाठी असं समजा की हा कॅरम बोर्ड अनंत लांबीचा आहे. मग जर आपण त्या पृष्ठभागाला पूर्णपणे गुळगुळीत बनवले तर काय होईल? तेव्हा नेमके काय घडेल? तर असं समजा काहीतरी प्रक्रिया करून या बोर्डला आपण पूर्णपणे म्हणजेच एकदम गुळगुळीत करून टाकले आणि मग या स्ट्रायकरला धक्का दिला तर मग आता काय होईल? मग ज्यावेळी आपला हा बोर्ड पूर्णपणे गुळगुळीत होईल त्यावेळी हा स्ट्रायकर थांबणार नाही, तो सतत गतिमान राहील. आपण गृहीत धरलं आहे की हा बोर्ड आता अनंत लांबीचा आहे. त्यामुळे गॅलिलिओने कदाचित याकडे बघून म्हटलं असेल की बघा, जर एखादी वस्तू गतिमान असेल तर ती गतिमान अवस्थेतच राहते आणि म्हणून याला गतिमान ठेवण्यासाठी आपल्याला इथे त्याला ढकलण्याची किंवा ओढण्याची गरज नसते. त्यांचा अशा अवस्थेत राहण्याचा हा नैसर्गिक गुणधर्म असतो. आणि हा का बरं दैनंदिन जीवनात होताना दिसत नाही? तर घर्षणामुळे. कारण घर्षण हे नेहमी गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते व त्या वस्तूला थांबवते. तर कोणत्याही वस्तूला थांबवण्यासाठी हा घर्षण जबाबदार असतो. सुरुवातीला आपण जे खुर्चीचे उदाहरण बघितले ना त्यामध्ये सुद्धा हेच होते. जर तिथे सुद्धा घर्षण नसते व आपण जरी त्या खुर्चीला ओढणं थांबवलं असतं तरी ती खुर्ची सतत गतिमान राहिली असती. पण हे घर्षण बल आहे की जे प्रत्येक वस्तूला विरोध करते, त्यांना थांबायला भाग पाडते. मग एखाद्या गतिमान वस्तूची नैसर्गिक अवस्था म्हणजे ती त्याच गतिमान अवस्थेत राहणे. मग आता तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असेल तर तुम्ही म्हणाल की थांबा थांबा थांबा, परंतु सुरुवातीला तर ते स्ट्रायकर विरामावस्थेत होते, त्याला गतिमान करण्यासाठी तुम्ही त्यावर बल प्रयुक्त केले, बरोबर? मग अशा प्रकारे गतीसाठी तर बलाची आवश्यकता असते. तर तुमचं म्हणणं सुद्धा योग्य आहे. पण आता मी हे सुद्धा म्हणेन की एखादी गती ही थांबवण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. आपल्या भोवतीच्या वस्तू या बहुतेक वेळा नेहमी विराम अवस्थेत असतात. याला कारण हे घर्षण बल असते. कारण घर्षण वस्तूच्या गतीला विरोध करते व त्याला थांबवते. जर घर्षण नसेल तर तिथे त्या वस्तूला विराम अवस्थेत राहण्यासाठी कोणतेही कारण नसते, मग ती वस्तू गतिमान राहील. त्यामुळे बलाच्या अनुपस्थितीत एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा गतिमान अवस्थेत राहणे हा तिचा नैसर्गिक गुणधर्म आहे. मग जर घर्षण नसेल तर ती वस्तू एकतर विराम अवस्थेत असेल किंवा मग ती गतिमान अवस्थेत राहील. जर तुम्हाला हे स्वीकारायला जड जाते किंवा तुम्ही गोंधळून जाता तर मित्रांनो, तुम्ही एकटे नाहीत.
कारण मानवाला हे ज्ञात होण्यासाठी हजारो वर्ष लागली आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ घ्या व याला व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचसोबत हे समजण्यासाठी मला कशाची मदत झाली हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर यासाठी मी काही अवकाशीय गोष्टींचा विचार केला, जसं की ग्रह किंवा तारे किंवा मग आकाशगंगा. तर हे सर्व एका शाश्वत गतीने होते. या सर्वांची गती काहीशी गुंतागुंतीची वाटते, कारण यावर बल प्रयुक्त होत असते, परंतु ते सतत गतिमान असतात. मग ते का बरं थांबत नाहीत? कारण एखादी वस्तू जर गतिमान असेल तर ती त्याच गतिमान अवस्थेत राहते. आणि मग एक शेवटचा प्रश्न इथे आपल्याला पडतो, तो म्हणजे की एखादे बल इथे काय करते? कारण आपण आत्ताच पाहिलं की बल एखाद्या वस्तूला गतिमान ठेवत नाही. मग बल इथे नेमके काय करते? तर मग बल हे गतीला सुरुवात करते. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर बल एखाद्या वस्तूला त्वरणित करते. आणि घर्षणाच्या बाबतीत बल हे गती कमी सुद्धा करत असते व ती गती थांबवते. तसेच मग बल हे एखाद्या गतीची दिशा सुद्धा बदलवू शकते, पण याबद्दल जास्त विचार करू नका. सामान्यपणे आपण म्हणू शकतो की बल हे वस्तूला त्वरणित करू शकते. मग बलाच्या अनुपस्थितीत वस्तू या गतिमान असतात, त्या स्थिर चालीने एक रेषेत गतिमान असतात. पण जर तुम्हाला त्या वस्तूला त्वरणित करायचं असेल मग तुम्हाला त्यावर बल लावावे लागेल. मग या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? आपण एका व्यक्तीचा उल्लेख केला, तो म्हणजे गॅलिलिओ. याने एक छोटासा प्रयोग केला. तर तो कॅरमचा प्रयोग नसेलच, कदाचित तो दुसरा प्रयोग असेल. तर त्याने त्याचे निरीक्षण केले व त्याला एक विलक्षण कल्पना सुचली. ती म्हणजे जर वस्तू गतिमान असेल तर त्याच गतिमान अवस्थेत राहणे हा तिचा नैसर्गिक गुणधर्म असतो. त्यावेळी त्यांना गतिमान ठेवण्यासाठी ढकलण्याची किंवा ओढण्याची आवश्यकता नसते. आणि मग ओढणं किंवा ढकलणं किंवा मग एखादे बल हे काय करते? तर मग सामान्यपणे ते वस्तूला त्वरणित करते किंवा मग त्याची गती कमी करते. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.